नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस ट्युटोरियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी या वर्गातील इतिहास या विषयामधील इंडिया ड्युरिंग द मौर्य एम्पायर किंवा मौर्य पिरियड हा लेसन. तर हा लेसन इंग्लिशमध्ये आहे, ज्याचा आपण मराठी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? द ग्रीक एम्परर अलेक्झांडर्स इन्व्हेजन. ग्रीक एम्परर जे होते अलेक्झांडर म्हणून, त्यांनी भारतावरती केलेलं आक्रमण. आणि द मौर्य एम्पायर, मौर्य हे जे साम्राज्य होतं, इसवी सन पूर्व म्हणजे कालीन असणारं हे साम्राज्य आहे, जे भारतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रदेशात पसरलेलं होतं. तर आपण या साम्राज्याची माहिती या लेसनमध्ये बघणार आहोत. डू यू नो, in the 6th century BCE, a king named Cyrus has established a vast empire in Iran. This empire extended from northwest India to Rome and to Egypt in Africa. बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये BCE, बिफोर क्राइस्ट एरा. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सायरस नावाच्या एका राजाने अगदी खूप मोठ्या अशा विशाल अशा एम्पायरची स्थापना केलेली होती. त्याने विशाल अशा राज्याची स्थापना केलेली होती. आणि हे जे राज्य होतं ते भारताच्या वायव्य भागापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेमधील इजिप्तपर्यंत म्हणजे बऱ्याच मोठ्या भागामध्ये पसरलेलं होतं. अराउंड 518 BCE, an Iranian emperor named Dariush had conquered the region to the northwest of India up to the Punjab. Dariush had recruited some soldiers from this area to his army. इसवी सन पूर्व 518 दरियुश नावाच्या राजाने, जो इराणचा राजा होता, इराणियन राजा होता, त्यानेही भारताच्या वायव्य भागामध्ये कॉन्कर केला म्हणजे जिंकून घेतला. भारताच्या वायव्य भागामध्ये जवळपास पंजाबपर्यंतचा भाग जो आहे तो जिंकून घेतला. आणि त्या भागातल्या काही लोकांना त्याने आपल्या सैन्यामध्ये सैनिक म्हणून रिक्रूट केलं होतं. रिक्रूट केलं म्हणजे त्यांना कामावरती ठेवलं होतं किंवा सैनिक म्हणून नोकरी दिली होती. We learn about this from the writings of a Greek historian. Political relations between India and Iran were established during the reign of Emperor Dariush. ही जी सगळी माहिती आहे ती आपल्याला ग्रीक हिस्टोरियन्सने लिहून ठेवलेली जी पुस्तकं आहेत किंवा त्यांनी त्या काळात जी लिहिलेली माहिती आहे त्यातून मिळते. त्यातून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. आणि त्याच काळामध्ये इराण आणि भारत यांच्यामधले जे राजकीय पॉलिटिकल रिलेशन्स होते ते सुधारले किंवा स्थापित झाले. दिस लेड टू द ग्रेटर एक्सचेंज इन द फील्ड्स ऑफ ट्रेड अँड आर्ट. Emperor Dariush had introduced a uniform currency called darik in all parts of his empire. This made trading easier. The capital city of Persepolis was built during his reign. Persepolis is in Iran. तर बघा, हा जो राजा आहे दरियुश, ठीक आहे, हा जो एम्परर आहे, तर त्याच्या काळामध्येच भारत आणि इराण हे जी दोन राज्य आहेत त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले राजकीय संबंध प्रस्थापित झाले. त्याचबरोबर त्या काळामध्ये व्यापार आणि कला ह्यामधली जी देवाणघेवाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झाली. ग्रेटर एक्सचेंज इन द फील्ड्स ऑफ ट्रेड अँड आर्ट. कला आणि वाणिज्य किंवा व्यापार ह्या गोष्टींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सचेंज किंवा देवाणघेवाण व्हायला लागली. तर हा जो एम्परर आहे दरियुश, त्याने काय केलं होतं, एक युनिफॉर्म अशी करन्सी ज्याला दारिक असं म्हटलं गेलं आहे, तर त्याच्या पूर्ण राज्यामध्ये, त्याच्या राज्याच्या सगळ्या भागामध्ये त्याने अशा पद्धतीचं एक नवीन करन्सी इंट्रोड्यूस केली होती किंवा त्याने बनवली होती. आणि त्यामुळे काय झालं, दिस मेड ट्रेडिंग इझियर. त्याच्यामुळे व्यापार करणं हे सोपं झालं. द कॅपिटल सिटी ऑफ पर्सिपोलिस वॉज बिल्ट ड्युरिंग हिज रिजन अँड पर्सिपोलिस इज इन इराण. तर कॅपिटल सिटी, राजधानीचं शहर जे पर्सेपोलिस आहे ते सुद्धा या दरियुशच्या काळामध्येच बांधलं गेलं आणि ते आता इराणमध्ये आहे, इराण या राष्ट्रामध्ये आहे. हे बघा, हे जे चित्र दिले हे दारिक, हे जे त्यांनी बनवलेलं करन्सी आहे किंवा नाणं आहे त्याचं हे चित्र आहे. द ग्रीक एम्परर अलेक्झांडर्स इन्व्हेजन. Alexander the Greek Emperor invaded India northwestern frontier in
326 BCE. तर हा जो अलेक्झांडर म्हणून जो ग्रीक एम्परर आहे किंवा ग्रीकचा जो राजा आहे त्याने काय केलं तर भारताच्या वायव्य भागामध्ये नॉर्थ वेस्टर्न म्हणजे वायव्य भागामध्ये त्याने आक्रमण केलं. ठीक आहे. कधी केलं तर 326 BCE म्हणजे इसवी सन पूर्व 326 यावेळी त्यांनी भारताच्या वायव्य भागावरती आक्रमण केलं. क्रॉसिंग द इंडस सिंधू रिव्हर, ज्या हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये सिंधू ही एक महत्त्वाची नदी आहे ज्याला आपण इंडस असं म्हणतो. तर क्रॉसिंग द इंडस रिव्हर ही रीच तक्षशिला. ऑन द वे ही मेट with forceful opposition from the local Indian kings. He defeated them all and successfully reached to the Punjab. तर इसवी सन पूर्व 326 मध्ये सिंधू नदी क्रॉस करून किंवा सिंधू नदीच्या अलीकडे तो तक्षशिलापर्यंत पोहोचला. आणि येताना रस्त्यामध्ये बऱ्याच जे इंडियन किंग्ज होते तेव्हाचे जे भारतीय राजे होते त्यांनी त्याला शक्य तेवढं अपोज केलं, प्रतिकार केला, पण त्या सगळ्यांना हरवून तो अगदी सक्सेसफुली पंजाबपर्यंत येऊन पोहोचलेला होता. म्हणजे त्या सगळ्या राजांनी जो प्रतिकार केला होता त्या सगळ्यांना डिफीट करून हरवून तो पंजाबपर्यंत पोहोचला. However, in this invasion, his army had too suffered severe hardships. The soldiers were eager to go back home. They rebelled against Alexander and he was forced to turn back. तो इथेपर्यंत पोहोचला पण तरीसुद्धा ही जी पूर्ण जर्नी होती त्याच्यामध्ये त्याची जी आर्मी आहे त्यांना खूप सफर करावं लागलं, खूप सहन करावं लागलं. हा जो पूर्ण जर्नी होती ती खूप त्रासदायक होती त्यांच्यासाठी. त्याचे जे सोल्जर्स होते त्यांना घरी परत जायचं होतं. दे वर इगर टू गो बॅक होम. घरी परत जाण्यासाठी ते एकदम आतुर होते आणि म्हणूनच त्याच्या सैनिकांनी त्याच्या अगेन्स्ट जो तो किंग आहे अलेक्झांडर त्याच्या अगेन्स्ट त्याच्या सैनिकांनी रिबेल म्हणजे बंड केलं आणि त्यामुळे अलेक्झांडरला त्याच्या घरी परतावं लागलं. इच्छा नसताना तो फोर्सफुली त्याला घरी परतावं लागलं किंवा त्याचा जो रिजन आहे तिकडे परतावं लागलं. He therefore appointed Greek officers to administer the conquered territories. They were called satraps. ठीक आहे. आणि आता त्याने कॉन्कर केलेला जो भाग आहे अलेक्झांडरनी तो सोडून तो त्याच्या मायदेशी परत चालला आहे. म्हणून त्याने काय केलं, काही ॲडमिनिस्ट्रेटर्स जे आहेत ते नेमले. जो जिंकलेला भाग आहे त्या भागाची काळजी घेण्यासाठी किंवा तिथली व्यवस्था पाहण्यासाठी त्याने काही ॲडमिनिस्ट्रेटर्स जे आहेत ते नेमले, काही अधिकारी नेमले ज्यांना सत्रप असं म्हटलं गेलं. ही स्टार्टेड हिज रिटर्न जर्नी बट डाईड ऑन द वे बॅक इन 323 BCE ॲट बॅबिलॉन. टुडे बॅबिलॉन इज इन इराक. तर अशा पद्धतीनं आपण जिंकलेल्या भागावरती काही अधिकारी नेमून व्यवस्थित ते सगळं मार्गी लावून तो त्याच्या मायदेशी परत जायला निघाला. पण जाताना रस्त्यामध्येच 323 इसवी सन पूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला बॅबिलॉन या ठिकाणी. आणि हे जे बॅबिलॉन आहे ते आता सध्या परिस्थितीला इराकमध्ये आहे. अलेक्झांडर्स कॅम्पेन लेड टू ॲन इन्क्रीज इन द ट्रेड बिटवीन इंडिया अँड द वेस्टर्न वर्ल्ड. The historians who accompanied Alexander introduced India to the Western world through their writings. तर अलेक्झांडरच्या येण्यामुळे काय झालं तर इंडिया आणि जे पाश्चिमात्य देश आहेत, वेस्टर्न वर्ल्ड आहे, त्यांच्यामध्ये ट्रेड जो आहे किंवा व्यापार जो आहे तो वाढला. त्याचबरोबर त्याच्यासोबत असणारे जे हिस्टोरियन्स होते, जे इतिहासकार होते, त्यांनी त्यांच्या लिखाणातून म्हणजे त्यांनी भारताबद्दल ज्या काही नवीन गोष्टी बघितल्या, ज्या काही गोष्टी ऑब्झर्व केल्या त्या त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये नोट डाऊन करून ठेवल्या किंवा त्या लिहून ठेवल्या आणि त्यांच्या लिखाणातून त्यांनी तिकडच्या देशांना, वेस्टर्न कंट्रीजना भारताची ओळख करून दिली. म्हणजे त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपोर्टेशन इतकं नव्हतं, दळणवळण नव्हतं, लोकांना एका देशातून दुसऱ्या देशात जाणं शक्य नव्हतं. तर इकडे आलेल्या लोकांनी हा देश बघितला आणि त्याचं वर्णन करून तो त्यांच्या लिखाणातून त्यांनी आपल्या कंट्रीतल्या लोकांना दाखवला असं आपण म्हणू. ग्रीक स्कल्पचर्स इन्फ्लुएन्स्ड इंडियन आर्ट गिविंग राईज टू द गंधार स्कूल ऑफ आर्ट. तर हे जे ग्रीक स्कल्पचर्स आहेत तिकडची जी शैली आहे, ठीक आहे,
त्याने भारतामधील कला जी आहे ती सुद्धा इन्फ्लुएन्स झाली, किंवा ग्रीक जी शैली आहे कलाशैली त्याचा बऱ्यापैकी प्रभाव भारतीय कलाशैलीवरती पडला आणि त्यातूनच मग गांधार शैलीचा उदय झाला. गांधार ही जी कलाशाखा आहे त्या शैलीचा उदय झाला. द ग्रीक किंग्स मिंटेड कॅरेक्टरिस्टिक कॉइन्स. On one side the coin had a picture of the king who had minted the coin and on the other side a picture of a Greek god. तर हे जे ग्रीक किंग्ज होते, ग्रीक राजे होते, त्यांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा नाण्यांचा म्हणजे नाणी बनवली, त्यांनी तयार केली. तर ती जी नाणी होती त्याच्यामध्ये एका साईडला नाणं बनवणाऱ्या राजाचं चित्र असायचं आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ग्रीक गॉड म्हणजे कोणत्याही ग्रीक दैवतेचं चित्र असायचं. द नेम ऑफ द किंग वॉज ऑल्सो रिटन ऑन द कॉइन. अलेक्झांडर कॉइन्स वेअर ऑफ द सेम टाईम. तर स्वतः नाणं बनवणाऱ्या राजाचं चित्र, त्याचबरोबर ग्रीक देवांची चित्र याच्यासोबत ज्याने ते नाणं बनवलं त्या राजाचं नावही त्याच्यावरती कोरलेलं असायचं. आणि अलेक्झांडर ह्या राजाचे जे कॉइन होते ते अगदी अशाच पद्धतीचे होते. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट पेजवरती बघूयात. बघा तुम्हाला इथे दिलेले आहेत अलेक्झांडर्स सिल्वर कॉइन. अलेक्झांडर ह्या राजाने बनवलेले जे सिल्वर कॉइन आहे ते इथं दाखवलेले आहेत. दोन बाजूला दोन वेगळी वेगळी चित्र ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. ज्यातलं एक राजाचं चित्र आहे ज्याने ते म्हणजे स्वतः अलेक्झांडरचं चित्र आहे आणि दुसरं हे कोणत्याही ग्रीक दैवताचं चित्र असेल. लेटर इंडियन किंग्स ऑल्सो स्टार्टेड मिंटिंग सिमिलर कॉइन. कालांतराने भारतीय राजांनी सुद्धा अशाच पद्धतीने कॉइन बनवायला किंवा नाणी बनवायला सुरुवात केली. द मौर्य एम्पायर. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य. आपण चंद्रगुप्त मौर्य या राजापासून मौर्य साम्राज्याची माहिती बघायला सुरुवात करणार आहोत. रादर चंद्रगुप्त मौर्य हे जे आहेत त्यांनीच मौर्य म्हणजे जे एम्पायर आहे त्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्य फाउंडेड द मौर्य एम्पायर. हे जे मौर्य एम्पायर आहे त्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. तर पीपल वेर टायर्ड ऑफ द टायरनिकल रूल ऑफ द नंद किंग ऑफ मगध धनानंद. चंद्रगुप्त मौर्य ब्रॉट इट टू an end and established his own rule in a Magad around 325 BCE. तर धनानंद नावाचे जे नंद राजे होते त्यांच्या जुलमी राजवटीला तिकडचे लोक कंटाळलेले होते. त्यांना या राजवटीचा कंटाळा आलेला होता आणि चंद्रगुप्त मौर्य हे जे होते त्यांनी काय केलं तर धनानंद याच्या जुलमी राजवटीचा अंत केला आणि त्यांनी मगधमध्ये त्याच्या स्वतःच्या राज्याची स्थापना केली. कधी तर 325 BCE म्हणजे इसवी सन पूर्व 325 चंद्रगुप्त मौर्य यांनी धनानंद यांचा पराभव करून किंवा त्यांच्या राज्याचा एंड करून स्वतःच्या राज्याची स्थापना केली. ही वॉन अवंती अँड सौराष्ट्र अँड बिगन टू एक्सटेंड द बाउंड्रीज ऑफ हिज एम्पायर. त्यांनी अवंती आणि सौराष्ट्र ही जी दोन राज्य आहेत ती जिंकून घेतली आणि आपल्या राज्याच्या सीमा ज्या आहेत त्या हळूहळू ते एक्सटेंड करत राहिले म्हणजे राज्याची सीमा ते वाढवत राहिले. आफ्टर अलेक्झांडर्स डेथ अ स्ट्रगल फॉर पॉवर बिगन अमंग द सत्रप्स ही हॅड अपॉइंटेड. सिगिलस निकेटर वॉज द अलेक्झांडर्स जनरल. ही बिकेम द किंग ऑफ बॅबिलॉन आफ्टर अलेक्झांडर्स डेथ. तर बघा अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ज्या वेळेला घरी परतताना अलेक्झांडरचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी नेमलेले जे सत्रप्स होते त्यांच्यामध्ये मग पुन्हा पॉवर मिळवण्यासाठी स्ट्रगल सुरू झाला. त्यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी युद्ध सुरू झालं आणि सेलिकियस निकेटर नावाचा त्याचा जो सत्रप आहे किंवा त्याचा जो जनरल होता तो बॅबिलॉन या शहराचा राजा झाला. ही बिकेम द किंग ऑफ बॅबिलॉन. बॅबिलॉन म्हणजे जिथे जाता जाता अलेक्झांडरचा मृत्यू झालेला तो त्याच शहराचा राजा झाला. He invaded the northwest frontier region of India and the Punjab. चंद्रगुप्त मौर्य सक्सेसफुली रेजिस्टेड हिज ॲग्रेशन. बॅबिलॉनचा राजा झाल्यानंतर त्यांनी सुद्धा काय केलं तर त्यांनीही भारताच्या वायव्य भागामध्ये अगदी पंजाबपर्यंत हल्ला केला किंवा आक्रमण केलं. पण चंद्रगुप्त मौर्य जे आहेत त्यांनी सक्सेसफुली रेजिस्ट केलं. त्यांचं जे ॲग्रेशन होतं त्याचा जो हल्ला होता किंवा त्याचं जे आक्रमण होतं ते चंद्रगुप्त मौर्यांनी अगदी व्यवस्थित हाताळलं आणि ते मोडून पाडलं किंवा त्याला अडवलं. द डिफीट
of Seleucus Nicator led to the inclusion of the northwest region of Kabul, Kandahar and Herat in the Maurya Empire. अशा तऱ्हेने हा जो आहे सेलिकस निकेटर, ज्याने भारताच्या वायव्य भागावरती आक्रमण केलं होतं, तर चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं तर त्याचं बंड मोडून काढलं, त्याचं आक्रमण मोडून काढलं आणि त्याला तिथेच थोपवलं. आणि त्यामुळं काय झालं तर हा जो एरिया होता वायव्य भागातील काबूल, कंदाहर आणि हेरत, हा जो तिकडच्या भागातील एरिया होता तो त्यांनी जिंकल्यामुळे तो सुद्धा त्यांच्या जे मौर्य एम्पायर होतं किंवा त्यांचं जे साम्राज्य होतं त्याच्याशी जोडला गेला. डू यू नो Vishaka Datta, the Sanskrit playwright, wrote a play called Mudra Rakshas. It relates how Chandragupta Maurya defeated Dhananand and established an independent power. The plot gives special importance to the contribution of the Arya Chanakya, also known as Kautilya. तुम्हाला माहीत आहे का? बघा, विशाखा दत्त नावाचे एक संस्कृत नाटककार आहेत, प्ले राईट करणारे म्हणजे नाटककार. तर त्यांनी त्यांचं मुद्रा राक्षस नावाचं जे नाटक लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांनी धनानंद याचा पराभव कसा केला आणि स्वतःच्या राज्याची स्थापना कशी केली, हा जो पूर्ण प्लॉट आहे तो त्यांनी रिलेट केला आहे. मुद्रा राक्षस या नाटकामध्ये त्यांनी हा सगळा जो भाग आहे तो दाखवलेला आहे. त्याचबरोबर हे राज्य स्थापन करण्यासाठी चंद्रगुप्त मौर्य यांना आर्य चाणक्य, ज्यांना आपण कौटिल्य म्हणून ओळखतो, तर त्यांची मदत कशा प्रकारे झाली किंवा चाणक्य यांचं त्याच्यामध्ये असणारं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. Magasthenes, Seleucus Nicator's ambassador, stayed back at Chandragupta Maurya's court. His book Indica is an important source for the study of India during the Maurya period. तर बघा, मॅगस्थेनेस नावाचे सिलिकस निकेटर्सचे अँबॅसिडर, म्हणजे सिलिकस निकेटर हा जो होता, जो सत्रप होता पहिल्यांदा अलेक्झांडरचा आणि जो पुन्हा स्वतःला ज्याने बॅबिलॉनचा राजा घोषित केलं, तर ह्याचा जो अँबॅसिडर आहे ज्याचं नाव मॅगस्थेनेस आहे, त्याने काय केलं तर तो चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारी राहिला, राजदूत. ठीक आहे, अँबॅसिडर म्हणजे ज्याला आपण राजदूत असं म्हणू शकतो. तर तो जो राजदूत आहे तो चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारी राहिला होता आणि त्याचं जे बुक आहे इंडिका नावाचं, तो मौर्यकालीन साम्राज्याचा किंवा मौर्यकालीन भारताचा एक महत्त्वाचा सोर्स आहे हिस्ट्रीचा, ज्याच्यावरून आपण त्याकालीन भारताचा अभ्यास करू शकतो. इट्स अ इम्पॉर्टंट सोर्स फॉर द स्टडी ऑफ इंडिया ड्युरिंग द मौर्य पिरियड. मौर्यकालीन भारताबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तो एक फार महत्त्वाचा सोर्स आहे. देर इज अन इन्क्रिप्शन stating that Emperor Chandragupta Maurya had built a dam called Sudarshan near Junagadh in a Gujarat state. बघा, आणि हे इन्क्रिप्शनसुद्धा सापडतं, म्हणजे ज्याला आपण शिलालेख म्हणू. तर त्याच्यावरती काय माहिती मिळते आपल्याला की गुजरातमधील जुनागड या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य यांनी सुदर्शन नावाच्या एका धरणाचं बांधकाम केलेलं आहे, हे सांगणारा एक शिलालेखसुद्धा आपल्याला आढळतो. डू यू नो, according to the Jain tradition, it is believed that Chandragupta Maurya has accepted the Jain religion towards the end of his life. He abdicated the throne and spent his remaining years at Shravanbelagavi in Karnataka. That was where he breathed his last. तर वयाच्या उतारवयात असं जैन धर्मानुसार असं मानलं जातं किंवा ज्या काही जैन ट्रेडिशन रीतिरिवाज आहेत त्याच्यामध्ये असे असतं आहे किंवा असं बिलीव्ह केलं जातं की चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्माचा स्वीकार केलेला होता आणि आयुष्याच्या उतारवयामध्ये किंवा शेवटच्या काळामध्ये ही ॲब्डिकेटेड द थ्रोन अँड स्पेंट हिज रिमेनिंग इयर्स ॲट अ श्रवणबेळगोळ. त्यांनी स्वतःच्या राज्याचा त्याग केला, राजगादीचा किंवा सिंहासनाचा त्याग केला आणि स्वतःचं जे उर्वरित आयुष्य आहे ते त्यांनी कर्नाटका येथील श्रवणबेळगोळ इथं व्यतीत केलं. याच ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वाससुद्धा घेतला. Emperor Ashoka. After Chandragupta renounced the throne, he was succeeded by his son Bindusara. After Bindusara's death, his son Ashoka succeeded to the throne in the 273 BCE.
जेव्हा चंद्रगुप्त मौर्य यांनी राजगादी सोडली किंवा सिंहासनाचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, त्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसारा हा त्यांचा उत्तराधिकारी होता. आणि बिंदुसारा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अशोक हा मौर्य साम्राज्याचा उत्तराधिकारी होता किंवा त्या राजगादीचा वारस होता. तर इसवी सन पूर्व 273 या काळामध्ये अशोका यांनी काय केलं तर मौर्य साम्राज्याचा राज्यकारभार सांभाळला असं आपण म्हणू. ही सक्सिडेड द थ्रोन इन 273 BCE, इसवी सन पूर्व 273 मध्ये. अशोका हॅड बीन अपॉइंटेड द गव्हर्नर ऑफ तक्षशिला अँड उज्जैन बिफोर ही केम टू द थ्रोन. राजा होण्यापूर्वी किंवा थ्रोन राजमुकुट सिंहासन सांभाळण्यापूर्वी अशोका हे जे होते ते तक्षशिला आणि उज्जैन याचे गव्हर्नर किंवा राज्यपाल म्हणून अपॉइंट केलेले होते. त्यांची नेमणूक जी आहे ती तक्षशिला आणि उज्जैन याची गव्हर्नर म्हणून केलेली होती. ॲज द गव्हर्नर he had successfully crushed the revolt at Takshila. After becoming the emperor of Magad, he launched a campaign against the state of Kalinga. ज्यावेळी ते गव्हर्नर होते तक्षशिला आणि उज्जैनचे, त्यावेळेला तिथे असणारा जो रिव्होल्ट होता किंवा तिथे असणारं जे बंड होतं ते त्यांनी अगदी उत्तमरित्या यशस्वीरित्या मोडून काढलं होतं. आणि ज्या वेळेला ते मग मगधचे एम्परर झाले, बिंदुसारा यांच्यानंतर जेव्हा अशोक मगधचे एम्परर किंवा मगधचे राजे झाले, त्यावेळेला त्यांनी कलिंग हा जो प्रदेश होता तेव्हाचा अस्तित्वात असणारा, तर त्या कलिंग या राज्याविरुद्ध सुद्धा त्यांनी मोहीम आखली होती किंवा मोहीम तयार केली होती. कलिंग ऑक्युपाईड द रिजन ऑफ टुडेज ओडिशा स्टेट. हे जे कलिंग आहे तेव्हा इसवी सन पूर्व मौर्य साम्राज्यामध्ये असणारं ते आत्ताचं आपल्या सद्यस्थितीत भारतामध्ये असणारं ओडिशा हे राज्य आहे. आत्ता जिथं ओडिशा हे राज्य आहे तिथं कलिंग हे स्टेट होतं. एम्परर अशोका कॉन्कर्ड कलिंग. तर हे जे कलिंग आहे त्याचा पूर्ण पराभव केला किंवा त्याच्यावरती स्वतःची सत्ता स्थापन केली. एम्परर अशोका हे जे आहेत त्यांनी कलिंगचा पूर्ण पराभव केला. Ashoka's empire extended from Afghanistan in the northwest and Nepal in the north to Karnataka and Andhra Pradesh in the south and from Bengal in the east to Saurashtra in the west. बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात आज जर आपण भारताचा नकाशा बघितला तर अफगाणिस्तान साऊथ वेस्ट म्हणजे वायव्येला अफगाणिस्तानपासून उत्तरेला नेपाळ, कर्नाटका अँड आंध्र प्रदेश इन साऊथ, दक्षिणेला कर्नाटका आणि आंध्र प्रदेश, फ्रॉम बेंगाल इन द ईस्ट टू सौराष्ट्र इन द वेस्ट, म्हणजे पूर्वेला बंगाल आणि पश्चिमेला सौराष्ट्र. इतक्या मोठ्या परिसरामध्ये अशोकाचं जे एम्पायर होतं किंवा त्यांचं जे राज्य होतं ते पसरलेलं होतं. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटले सुरुवातीला, मौर्य हे त्या काळी इसवी सन पूर्व काळात भारतामध्ये अस्तित्वात असणारं एक फार मोठं साम्राज्य होतं. आणि आपण ह्याच्या पुढची माहिती जी आहे ते आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप धन्यवाद बघितल्याबद्दल आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.